तर बघा, आज आपण बघणार आहे सम इम्पॉर्टंट कंपाऊंड्स ऑफ ट्रान्झिशन एलिमेंट. तर याच्यामध्ये आपल्याला ऑक्साईड आणि ऑक्सो ॲनायन्स ऑफ मेटल्स. मेटल्स म्हणजे काय, जे की ट्रान्झिशन सिरीजचे जे की एलिमेंट आहे त्यांचे ऑक्साईड आणि ऑक्सो ॲनायन. ठीक आहे. तर बघा, these oxide are generally formed by the reaction of metals with the oxygen at high temperature. The oxides म्हटल्यावर तिथं जे की आपले मेटल्स आहे ते काय होतील, ऑक्सिजनसोबत रिॲक्ट होतील आणि काय करतील, ऑक्साईड फॉर्म कराल. ठीक आहे. परंतु ते ऑक्साईड केव्हा फॉर्म होतात, ऑक्सिजन ॲट हाय टेम्परेचर. इथं आपल्याला काय लागते, रिक्वायर हाय टेम्परेचर. ठीक आहे. मग बघा, ऑल दीज ऑल द मेटल्स एक्सेप्ट स्कॅन्डियम फ्रॉम द यम ओ ऑक्साईड. तर यम ओ म्हणजेच काय, यम म्हणजे आपले मेटल 3D सिरीजचे मेटल आणि ओ म्हणजे ऑक्सिजन. ठीक आहे. तर सर्व मेटल जे आहेत 3D सिरीजच्या बाबतीत बोलू आपण, तर स्कॅन्डियम सोडून सर्व काय करतात, ऑक्साईड फॉर्म करतात. ठीक आहे. आणि ते सर्व कसे असतात, आयोनिक. आयोनिक म्हणजेच काय, त्याच्यामध्ये आयन्स तयार होतात, म्हणजे 2 चार्ज त्याच्यामध्ये सेपरेट होतात. ठीक आहे. द हायेस्ट ऑक्सिडेशन नंबर इन द ऑक्साईड coincide with the group number and is attained in Sc2O3. आता बघा, आपण याच्या आधी एक टेबल बघितला होता, त्याच्यामध्ये अकॉर्डिंग टू ग्रुप आपण ओ एस बघितली होती ऑक्साईडची. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण असं बघितलं होतं की Sc2O3 जो आहे याला खूप कमी ऑक्सिडेशन स्टेट आहे, कारण तो जे की आपले 3D सिरीज आहे किंवा डी ब्लॉक आपल्याकडे आहे, त्याच्यामधला पहिला ग्रुप जर आपण घेतला तर पहिल्या ग्रुपमध्ये Sc2O3 किंवा स्कॅन्डियम हा एलिमेंट येतो. तर त्याचा जो की ऑक्साईड आला, त्या ऑक्साईडला काय खूपच कमी ओ एस आहे. परंतु जसं आपण पुढे जाऊ, जसे ग्रुप वाढेल, ठीक आहे, तसं काय होईल, ते जे की ऑक्साईड असेल त्यांचे काय होते, ओ एस वाढत जाते. ठीक आहे. मग सुरुवात झाली Sc2O3 पासून आणि एंड होते Mn2O7 पर्यंत. ठीक आहे. तर हे आपण बघितलेलं आहे. तर आता Mn2O7मध्ये जे की हा हा जो की ग्रुप आहे Mn2O7चा, तो 7वा ग्रुप येतो डी ब्लॉक एलिमेंटमधला. ठीक आहे, 7वा ग्रुप. तर Mn2O7पर्यंत तिथं जास्तीत जास्त ओ एस अटेन होते. परंतु जसं जसं आपण Mn2Oच्या पुढं जाऊ, म्हणजे ग्रुप 7च्या पुढं पुढं जाऊ, तसं तसं जे की हायर ऑक्सिडेशन स्टेट अटेन करण्याचं जे की प्रमाण आहे ते कमी कमी होत जाते. हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये जो की आयरन आहे Fe2O3, फक्त हाच काय करतो, ट्रायऑक्साईड फॉर्म करतो. बाकी पुढचे ट्रायऑक्साईड फॉर्म करत नाही. ठीक आहे. ते आपण बघितलं होतं. तर पुढे बघा, बिसाइड द ऑक्साईड द ऑक्सो कॅटायन्स. आपण याच्यामध्ये काय बघितलं होतं, ऑक्सो कॅटायन पण आपण बघितलं होतं. ठीक आहे. त्याच्यामध्ये काय असेल, प्लस चार्ज असेल आपल्या ऑक्साईडवर. ठीक आहे. बिसाइड द ऑक्साईड द ऑक्सो कॅटायन स्टॅबिलाइज. तर इन केस ऑफ व्हॅनाडियमच्या केसमध्ये जे की +5 ओ एस आहे ते स्टेबल राहते. ठीक आहे. मग ते जे की +5 ओ एस आहे ते कशामध्ये आपल्याला पाहायला मिळते, तर VO2+मध्ये, VO2+मध्ये. ठीक आहे. आणि जे की व्हॅनाडियमचे 4 ओ एस कशामध्ये पाहायला मिळते, VO2+मध्ये. आणि निकेलच्या केसमध्ये आपल्याला निकेल जो की स्टेबल आहे 4th ओ एसमध्ये, ते आपल्याला बघायला मिळते TiO2+मध्ये. ते सर्व कसे आहे, ते जरा तो ऑक्सो कॅटायन. ठीक आहे. तर ऑक्साईड पण याचे स्टेबल राहतात. Sc2O3 पासून जर आपण पुढं पुढं गेलो Mn2O7पर्यंत प्रत्येक ग्रुपमध्ये, त्यांची काय होते, जे की हायर ओ एस अटेन करण्याची क्षमता आहे प्रत्येक मेटलच्या ऑक्साईडची, ते तिकडे कमी कमी होत जाते. ठीक आहे. तर हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. तर पुढचा जो की कन्सेप्ट आहे, ॲज द ऑक्सिडेशन नंबर ऑफ मेटल इन्क्रीजेस. जसं जसं लक्षात ठेवायचं, जसं जसं काय वाढत आहे, ऑक्सिडेशन नंबर वाढत आहे मेटलचा, तसं तसं काय होईल, आयोनिक कॅरेक्टर पण काय होईल, कमी कमी होत जाईल. लक्षात ठेवायचं आहे की जसा जसा काय होत आहे, ऑक्सिडेशन नंबर ऑफ मेटल इन्क्रीज, मेटलचा काय वाढत आहे, इथं ओ एस वाढत आहे, त्याचं काय होईल, मग आयोनिक कॅरेक्टर डिक्रीज होईल. बघा, इन द केस ऑफ Mn2O7 इज अ कोव्हॅलंट ग्रीन ऑइल. आता हे नेहमी तुम्ही लक्षात ठेवायचं की जसं जसं काय होईल, मेटलचा काय वाढत जाईल, ऑक्सिडेशन नंबर वाढत जाईल, तसं तसं आयोनिक कॅरेक्टर काय होत जाते, कमी कमी होत जाते. ठीक आहे. मग आता आपण Mnच्या बद्दल बोलू की Mn2O7, तर याचा जो की ओ एस जे आहे ते जास्त आहे, म्हणजे याचा अर्थ काय असेल, याचा आयोनिक कॅरेक्टर कमी असेल, त्याच्यामध्ये असेल पण कसं असेल, कमी असेल. ठीक आहे. इज अ कोव्हॅलंट ग्रीन ऑइल. बघा, आपण याला काय म्हटलं, हा याच्यामध्ये कोणते बॉन्ड आहे, कोव्हॅलंट बॉन्ड आहे. कारण याचं काय होतं,
ऑक्सिडेशन नंबर हा जास्त आहे एमएनच्या केसमध्ये, म्हणून त्याला आपण काय म्हटलं, Mn2O7 इज अ कोव्हॅलंट, म्हणजे ज्यामध्ये कोव्हॅलंट बॉन्ड आहे, आयोनिक बॉन्ड नाही. ठीक आहे. आणि हे कसं आहे, हे ऑइल आहे. ठीक आहे. Mn2O7 काय आहे, ग्रीन ऑइल आहे. पुढं E1CrO3 अँड V2O5 हॅव लो मेल्टिंग पॉईंट. आता बघा याच्यामध्ये बघा, आता आपण जर याची OH जर कंपॅरिझन केली CrO3मध्ये, ते पण जास्त आहे. ठीक आहे. मग याच्यामध्ये पण आयोनिक बॉन्ड नसेल, याच्यामध्ये कोणता बॉन्ड असेल, कोव्हॅलंट बॉन्ड असेल. ठीक आहे. मग लक्षात ठेवायचं की आयोनिक बॉन्डपेक्षा कोव्हॅलंट बॉन्ड हा वीक राहतो, आयोनिक बॉन्ड हा स्ट्रॉंग राहतो. ठीक आहे. मग याच्यामध्ये कोव्हॅलंट बॉन्ड आहे, तर काय होईल मग याचा मेल्टिंग पॉईंट पण काय होईल, कमी होईल. मग लक्षात ठेवायचं CrO3 आणि V2O5मध्ये पण कोव्हॅलंट बॉन्डिंग असेल. ठीक आहे. इन दिस हायर ऑक्साईड द ॲसिडिक कॅरेक्टर प्रिडॉमिनंट. आणखीन एक लक्षात ठेवायचं की जे की हायर ऑक्साईड आहे, म्हणजे त्याच्यामध्ये ऑक्सिडेशन स्टेट मेटलची जास्त असेल. ठीक आहे. तर ते कसे असते, ते असतात ॲसिडिक, म्हणजे त्यांची जी की ॲसिडिक कॅरेक्टर आहे ते डिपेंड ऑन द ऑक्सिडेशन नंबर. ठीक आहे. म्हणजे जे काही आपल्याकडे एलिमेंट आहे त्यांच्या हायर OSमध्ये ते ॲक्ट ॲज अ किंवा दे शो द ॲसिडिक कॅरेक्टर. मग आपल्याला माहीत आहे आता की Mn2O7 याची सगळ्यात जास्त का OS आहे +7, आपल्याला ते माहीत आहे. मग तो काय करेल, ॲसिडिक कॅरेक्टर दाखवेल. ठीक आहे. बघा तुम्हाला ते दिलेलं आहे यांनी इथं की दज, म्हणून Mn2O7 मॅग्नीज ऑक्साईड आहे तो, दज Mn2O7 गिव्ज HMnO4. आपण काय म्हटलं, याचं काय होते, ॲसिडिक कॅरेक्टर हे वाढत जाईल, तर त्याचं काय होईल, OS वाढत जाईल आपल्या मेटलची. ठीक आहे. मग पुढं तुम्हाला Mn2O7ने काय दिलं, HMnO4. हा कसा ॲसिडिक आहे, याच्यामध्ये H आहे, तर H प्लस देऊ शकतो, म्हणून आपण काय केलं, Mn2O7ला काय म्हटलं, ॲसिडिक आहे म्हणून. ठीक आहे. त्याचप्रमाणे CrO3 गिव्ज H2CrO4. हा पण ॲसिडिक झाला. आणि H2Cr, आणि बघा CrO3 आपल्याला दोन कंपाऊंड देतो, एक H2CrO4 आणि H2CrO7. दिस इज क्रोमेट अँड दिस इज डायक्रोमेट. तुम्हाला नंतर बघणं येते. ठीक आहे. आता बघा इथे एक लक्षात ठेवायचं की हे जे की आपण बघितले Mn2O7 CrO3, ते कसे ॲसिडिक कॅरेक्टर दाखवतात, कारण यांच्यामध्ये काय OS कशी आहे जास्त आहे. ठीक आहे. तर पुढे बघा V2O5 इज हाऊएव्हर ॲम्पोटेरिक. मग एक गोष्ट आणखीन लक्षात ठेवायची इथं की V2O5चा व्हॅनेडियम पेंटॉक्साइड हाऊएव्हर ॲम्पोटेरिक. हा कसा आहे, ॲम्पोटेरिक इन नेचरमध्ये आपल्याला तो सापडतो. दो मेनली ॲसिडिक अँड इट गिव्ज VO4 ट्राय निगेटिव्ह ॲज वेल ॲज VO2 प्लस साल्ट. बघा हा जरी आपल्याला ॲसिडिक असं म्हटलं, कारण याच्यामध्ये OS हे व्हॅनेडियमची किती आहे, 5 आहे. ठीक आहे. परंतु तो कसा आहे, ॲम्पोटेरिक, म्हणजे तो ॲसिडिक कॅरेक्टर पण दाखवेल आणि बेसिक कॅरेक्टर पण दाखवेल. ठीक आहे. आपण बघू पुढं त्याचं रिॲक्शन. मग आता बघा ॲसिडिक मीडियममध्ये किंवा जरी तो ॲसिडिक असला तर आपल्याला काय देतो, इट गिव्ज VO4 ट्राय निगेटिव्ह आणि VO2 प्लस, ते साल्ट आपल्याला भेटतात. ठीक आहे. आता याचा मेन रिझन बघा, तो ॲम्पोटेरिक का बरं आहे. इन व्हॅनेडियम देर इज अ ग्रॅज्युअल चेंज फ्रॉम बेसिक V2O3 टू लेस बेसिक V2O4 अँड ॲम्पोटेरिक V2O5. मग आता व्हॅनेडियमच्या केसमध्ये तुम्ही एक लक्षात घ्यायचं की त्याच्यासोबत जे की ऑक्सिजन आहे त्यांच्या नंबरवरून आपण सांगू शकतो की ते बेसिक आहे की लेस बेसिक आहे किंवा ॲसिडिक आहे. ठीक आहे. तर हे ॲसिडिकचं प्रमाण याचं कमी आहे. ठीक आहे. परंतु हा कसा असतो, ॲम्पोटेरिक राहतो. मग आता बघा समजा V सोबत ऑक्सिजन 3 असेल, म्हणजे V2O3 असेल, तर कसा असेल, हा बेसिक असेल. ठीक आहे. ऑक्सिजन कमी म्हणजे तो बेसिक असेल. मग जसे जसे काय होईल, ऑक्सिजन वाढत जाईल, ते काय होईल मग लेस बेसिक होत जाईल, आणि एकदम V2O5कडे आला तर ते होईल ॲम्पोटेरिक. आता हा जो की व्हॅनाडियम आहे +5मध्ये स्टेबल आहे, तर V2O7 तर आपण काही घेऊ शकत नाही. जर V2O7 असता तर तो असता मग ॲसिडिक. ठीक आहे. कारण ते ट्रेंड कसा आहे, बेसिकपासून लेस बेसिक, ॲम्पोटेरिक, लेस ॲसिडिक आणि मोर ॲसिडिक, तसा तो ट्रेंड राहते. ठीक आहे. परंतु V2O5 स्टेबल असल्यामुळे आपण इथे थांबलो की आपण बेसिकपासून सुरुवात केली, नंतर लेस बेसिक आणि ॲम्पोटेरिक. ठीक आहे. मग लक्षात ठेवायचं इथं V2O5 कसा आहे, हा ॲम्पोटेरिक इन नेचरमध्ये आहे. नंतर V2O4 डिझॉल्व इन ॲसिड टू गिव्ह. आता याला काय केलं आपण, ॲसिडमध्ये डिझॉल्व केलं V2O4ला. ठीक आहे. हा कसा आहे, हा लेस बेसिक आहे. V2O4 कसा आहे, लेस बेसिक, टू गिव्ह VO2 प्लस साल्ट, तर वी गेट साल्ट. त्याचप्रमाणे जर आपण V2O5ला अल्कलीसोबत रिॲक्ट केलं
आता V2O5 कसा आहे, हा ॲम्फोटेरिक आहे. ठीक आहे. त्याला आपण अल्कलीसोबत रिॲक्ट केलं ॲज वेल ॲज ॲसिड टू गिव्ह VO4 ट्राय निगेटिव्ह अँड VO4 प्लस. तर हे लक्षात ठेवायचं. आता आपण काय केलं, V2O5ला दोन्ही सोबत रिॲक्ट केलं, बेससोबत आणि ॲसिडसोबत, अल्कली ॲज वेल ॲज ॲसिड. देन वी गेट प्रोडक्ट. तर तुम्हाला हे रिॲक्शन लक्षात ठेवणं आहे की व्हेन V2O5 रिॲक्ट विथ द alkali as well as acid, we get the same product. Same product ने in case of alkalis we get VO4 trinegative and in case of acid we get VO4 plus. ठीक आहे, हे लक्षात ठेवायचं. ॲसिडमध्ये प्रोडक्ट वेगळं असेल, ॲसिडमध्ये हा आणि बेसमध्ये हा. ठीक आहे. पुढे बघा, द वेल कॅरेक्टराइज CrO इज बेसिक बट Cr2O3 इज ॲम्फोटेरिक. आता आणखी यांनी आपल्याला व्हॅनेडियमचं ऑक्साईड बघितले आपण असं पण म्हटलं होतं की CrO3 हा कसा आहे, ॲसिडिक आहे. आणखीन बघा, जो की CrO आहे, CrO आपण बघितला क्रोमियमचा ऑक्साईड आहे, याच्यामध्ये बघा ऑक्सिजन कसं आहे, इथे एक आहे. ठीक आहे, इथं किती ते ऑक्सिजन 3 होते. मग आपण असं म्हटलं होतं की जर OH जर वाढत असेल तो काय असतो, ॲसिडिक. आता इथं कसं आहे, एकच ऑक्सिजन असल्यामुळे OH कमी राहील. ठीक आहे, तर मग हा कसा राहील, बेसिक राहील. ठीक आहे. मग आता परंतु जो की Cr2O7 आहे, Cr2O3 जो आहे हा कसा राहील, ॲम्फोटेरिक. आता आपण जर इथं बघितलं की दोघांमध्ये OHमध्ये काही ना काही फरक असेल. ठीक आहे, इथं CrO आहे आणि इथं Cr2O3 आहे. या केसमध्ये CRची जी की OS आहे ती किती राहील, 2 असेल. आणि या केसमध्ये बघा की एकाची किती असेल, 3 असेल. ठीक आहे. मग जसं जसे काय होईल, OS वाढत जाईल तसं तसं कॅरेक्टर कसं होतं आहे, बेसिक, लेस बेसिक टू ॲम्फोटेरिक. मग ठीक आहे. मग आता हा जो की आपला Cr2O3 आहे हा कसा आहे, ॲम्फोटेरिक आहे. आणि CrO कसा आहे, हा बेसिक आहे. मग आपण याच्यामध्ये असं शिकलो की V2O5 कसा आहे, हा ॲम्फोटेरिक आहे. तो रिॲक्ट होतो ॲसिड ॲज वेल ॲज बेससोबत. ठीक आहे. आपण आणखीन असं शिकलो की Mn2O7 याच्यामध्ये काय कोव्हॅलंट कॅरेक्टर दाखवलं. का बरं, कारण OS वाढत आहे आणि कॅरेक्टर काय होत आहे, कमी कमी होत आहे. ठीक आहे. नंतर ह्याच्यामध्ये आपण असं शिकलो की V2O5 हा जो आहे हा एक ॲम्फोटेरिक आहे. ठीक आहे, परंतु त्याचे जे की कमी OS वाले कंपाऊंड असतील त्याच्यामध्ये चेंज असा होतो फ्रॉम बेसिक, लेस बेसिक टू द ॲम्फोटेरिक. ठीक आहे. त्याचप्रमाणे CrO याच्यामध्ये पण तोच चेंज राहील. CrO हा बेसिक आहे कारण त्याची OS कशी आहे, कमी आहे. आणि जसजशी OS वाढत जाते CRची तसं काय होतं, त्याच्यामध्ये पण चेंज होत जातं, बेसिक, लेस बेसिक टू ॲम्फोटेरिक. ठीक आहे. दिस इज अबाउट द ऑक्साईड अँड ऑक्सो ॲनायन ऑफ द मेटल. त्याच्यामध्ये आपण स्पेशली 3D सिरीजचे मेटल बघत आहे, स्कॅन्डियमपासून ते झिंकपर्यंत. ठीक आहे. आता जो आपला की आपल्याला कंपाऊंडचा स्टडी करणार आहे, त्याच्यामध्ये जो आपला पहिला कंपाऊंड येतो तो म्हणजे पोटॅशियम डायक्रोमेट. ठीक आहे, K2Cr2O7, K2Cr2O7. दिस इज अवर फर्स्ट कंपाऊंड. तसंच तुम्हाला पोटॅशियम परमॅग्नेटचा आपण स्टडी करणार. ठीक आहे. तर आपण आधी काय घेऊ, पोटॅशियम डायक्रोमेट. याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे की हाऊ वी प्रिपेअर द पोटॅशियम डायक्रोमेट. सिम्पल स्टेप आहे याच्यामध्ये, पोटॅशियम डायक्रोमेट कसा प्रिपेअर करायचा. तर बघा, पोटॅशियम डायक्रोमेट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट केमिकल यूज इन द लेदर इंडस्ट्री. आता पोटॅशियम डायक्रोमेट जो आहे याचा लेदर इंडस्ट्रीमध्ये खूप मोठा उपयोग आहे. ठीक आहे. लेदर म्हणजेच काय, जे की ॲनिमलची स्किन राहते त्याच्यापासून विविध वस्तू तयार करतो आपण. फॉर एक्झाम्पल बेल्ट वगैरे किंवा बॅग्स वगैरे, त्याला आपण लेदर इंडस्ट्री असं म्हणतो. तर लेदर इंडस्ट्रीमध्ये पोटॅशियम डायक्रोमेटचा ॲज ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून वापर करतात. ठीक आहे. मग तुम्हाला दिलेलं आहे ॲज ऑक्सिडंट, म्हणजे ऑक्सिडायझिंग एजंट फॉर प्रिपरेशन ऑफ मेनी अझो कंपाऊंड. आणि लेदर इंडस्ट्रीमध्ये याचा उपयोग करतात. त्याचप्रमाणे अझो कंपाऊंड. आता अझो कंपाऊंड म्हणजे असे कंपाऊंड त्याच्यामध्ये N डबल बॉन्ड N अशी लिंकेज असेल, त्याला आपण म्हणतो अझो कंपाऊंड. किंवा ठीक आहे, N डबल बॉन्ड N म्हणजेच काय, अझो कंपाऊंड. तर अझो कंपाऊंडच्या प्रिपरेशनसाठी पण आपण पोटॅशियम डायक्रोमेट वापरतो. लक्षात ठेवायचा, हा काय एक पॉवरफुल ऑक्सिडायझिंग एजंट आहे, म्हणजे स्वतः काय तो रिड्यूस होईल. ठीक आहे. आता बघा डायक्रोमेट. आता डायक्रोमेट म्हणजेच काय, आता आपण जर K2Cr2O7 जर घेतला आणि त्याला मी जर आयोनाइज केलं तर 2 K2 बाहेर पडला आणि जो की आयन तयार होईल, इथं आयन जो तयार होईल बघा, Cr2O7 डाय निगेटिव्ह, तर याला म्हणतो आपण डायक्रोमेट आयन. ठीक आहे, डायक्रोमेट किंवा डायक्रोमेट आयन. लक्षात ठेवायचं, इथं Cr2O7 डाय निगेटिव्ह म्हणजे
डायक्रोमेट आयन. मग बघा, डायक्रोमेट म्हणजे Cr2O7 आर जनरली प्रिपेअर फ्रॉम क्रोमेट. आता आपण त्याला डायक्रोमेट आयन म्हटलं. आपण डायक्रोमेट म्हणजे K2Cr2O7 असं पण म्हणू शकतो. ठीक आहे. आता बघा, मग याला प्रिपेअर कसं करायचं. प्रिपेअर फ्रॉम क्रोमेट. आता हा जो की आहे पोटॅशियम डायक्रोमेट, हा क्रोमेटपासून तयार करतात. क्रोमेट. तर क्रोमेट बघा, याच्यामध्ये क्रोमियम तर असेल आणि ऑक्सिजन पण त्याच्यामध्ये असेल, परंतु हा जो की क्रोमेट आहे हा एक ओर राहतो, ओर. ठीक आहे. विच इज टर्न आर ऑप्टेन बाय द फ्युजन ऑफ क्रोमाइट ओर. आता बघा, क्रोमाइट ओर बघा इथं काय म्हणते की डायक्रोमेट आर जनरली प्रिपेअर फ्रॉम क्रोमेट विच इन टर्न आर ऑप्टेन बाय द फ्युजन ऑफ क्रोमाइट ओर. तर पहिले आपल्याला काय करणार आहे की क्रोमाइट ओर घेणं आहे, त्याच्यापासून काय करणार आहे, क्रोमेट तयार करणं आहे. ठीक आहे. मग आता बघा की क्रोमेट आपण तयार कसं करू शकतो. ठीक आहे. मग बघा, इज ऑप्टेन बाय फ्युजन ऑफ क्रोमाइट ओर. क्रोमाइट ओर म्हणजे क्रोमियम राहतो, FeCr2O4 विथ सोडियम और पोटॅशियम कार्बोनेट इन फ्री एक्सेस ऑफ एअर. द रिॲक्शन विथ सोडियम कार्बोनेट अकर ॲज फॉलोज. मग आता आपण काय करायचं, आपलं एम असं आहे की आपल्याला क्रोमेट तयार करायचा आहे. क्रोमेट. मग क्रोमेट तयार करण्यासाठी आपल्याला काय लागतो, एक क्रोमाइट ओर लागतो. क्रोमाइट ओर. ठीक आहे. मग त्याला घ्यायचं आपण. दिस इज क्रोमाइट ओर, FeCr2O4 क्रोमाइट ओर. ठीक आहे. त्याला आपण रिॲक्ट करू आयदर सोडियम और पोटॅशियम कार्बोनेट. ठीक आहे. दिस इज सोडियम कार्बोनेट सोबत फ्री एक्सेस ऑफ एअर. आपण काय केलं, एक्सेस ऑफ एअर म्हणजे इथं जास्त प्रमाणात काय केलं, एअरचा उपयोग केला, त्याच्यामध्ये ऑक्सिजन असेल. ठीक आहे. तर तेव्हा वी गेट सोडियम क्रोमेट. देन वी गेट सोडियम क्रोमेट आणि दिस फेरिक ऑक्साईड आणि CO2. तर मेन आपण इथं काय बघितलं, जर आपल्याला पोटॅशियम डायक्रोमेट तयार करायचा असेल तर आधी क्रोमेट तयार करावा लागतो. आणि क्रोमेट तयार करायचा असेल तर आपल्याला तो एका ओरमधून क्रोमाइट ओरपासून काय करावा लागतो, तयार करावा लागतो. ठीक आहे. FeCr2O4. मग आपण हे घ्यायचं, त्यासोबत कोण रिॲक्ट करायचं, सोडियम किंवा पोटॅशियम कार्बोनेट घेतलं, एक्सेस एअर, देन वी गेट Na2CrO4. ओके. म्हणजे वी गेट Na2CrO4. दिस इज क्रोमेट. आता आपण क्रोमेट तयार केला. ठीक आहे. आता पुढं जे आहे ते बघा. आता द येलो सोल्युशन ऑफ सोडियम क्रोमेट इज फिल्टर. मग जो की आपल्याकडे सोडियम क्रोमेट आहे त्याला आपण काय करायचं, फिल्टर करायचं. ठीक आहे. हा जो की आपल्याला भेटलेला आहे सोडियम क्रोमेट Na2CrO4, त्याला फिल्टर करायचं आणि ॲसिडिफाईड विथ सल्फ्युरिक ॲसिड. त्याला करायचं आपण सल्फ्युरिक ॲसिडसोबत काय करायचं, ॲसिडिफाय करायचं, म्हणजे त्याच्यामध्ये H2SO4 टाकायचं टू गिव्ह सोल्युशन फ्रॉम विच ऑरेंज सोडियम डायक्रोमेट. मग देन आपल्याला काय भेटते, सोडियम डायक्रोमेट भेटते. त्याला काय करायचं, आपण क्रिस्टलाइज करायचं, त्याला बाहेर काढायचं आणि त्याला कूल करायचं. ठीक आहे. बघा, Na2CrO4 म्हणजे आपला सोडियम क्रोमेट. ठीक आहे. आपण क्रोमेट तयार केला, त्याला केला ॲसिडिक मीडियममध्ये. दिस इज H+ फ्रॉम H2SO4. ओके. देन वी गेट सोडियम डायक्रोमेट. सोडियम डायक्रोमेट प्लस ट्वाइस Na प्लस प्लस H2. तर दिस इज द प्रिपरेशन ऑफ Na2CrO4 म्हणजे सोडियम डायक्रोमेट. पण आपल्याला पाहिजे पोटॅशियम डायक्रोमेट. ठीक आहे. आणखीन पुढे आपल्याला आणखीन एक स्टेप करावं लागेल. बघा, सोडियम डायक्रोमेट इज मोर स्टेबल दॅन पोटॅशियम डायक्रोमेट. लक्षात ठेवायचं की सोडियम डायक्रोमेट कसा असतो, हा मोर स्टेबल राहतो आणि मोर सोल्युबल दॅन पोटॅशियम डायक्रोमेट. ठीक आहे. सोडियम डायक्रोमेट कसा आहे, सोल्युबल आहे कोणापेक्षा, पोटॅशियम डायक्रोमेटपेक्षा. परंतु आपल्याला पाहिजे काय, पोटॅशियम डायक्रोमेट. मग आपल्याला काय करावं लागेल, द लॅटर इज देअर फॉर प्रिपेअर बाय ट्रीटिंग द सोल्युशन ऑफ सोडियम डायक्रोमेट विथ पोटॅशियम क्लोराईड. मग आपण पोटॅशियम क्लोराईड घ्यायचं, KCl, आणि त्याला Na2CrO4 म्हणजे सोडियम डायक्रोमेटसोबत रिॲक्ट करायचं. ठीक आहे. देन वी गेट अवर रिक्वायर्ड प्रोडक्ट पोटॅशियम डायक्रोमेट K2Cr2O7 आणि NaCl बाहेर पडा. ठीक आहे. तर ह्या रिॲक्शन त्या होत्या की आपण K2Cr2O7 कसं प्रिपेअर करू शकतो,
तर आपण काय केलं, पहिले क्रोमेट तयार केला. क्रोमेट तयार केला आपण, ठीक आहे. क्रोमेटचं जे की आपलं मेन आहे ते म्हणजेच काय, क्रोमेट तयार करणं. क्रोमेट तयार केला आपण, पण क्रोमेट जो आहे तो तयार केला आपण FeCr2O4 पासून. हा जो की आपला ओर आहे, क्रोमाइट ओर, त्याला वापरला आपण. त्याच्यामध्ये कार्बोनेट टाकला, सोडियम कार्बोनेट, एक्सेस एअर घेतला, देन वी गेट सोडियम क्रोमेट. वी गेट सोडियम क्रोमेट. देन सोडियम क्रोमेटला आपण घेतलं, ॲसिडिक मिडियममध्ये टाकलं, देन वी गेट सोडियम डायक्रोमेट. मग एकदा का सोडियम तुम्हाला डायक्रोमेट भेटला, देन त्याला आपण काय केलं, KCl सोबत रिॲक्ट केलं, देन वी गेट पोटॅशियम डायक्रोमेट. ठीक आहे. तर हे होते प्रिपरेशन ऑफ पोटॅशियम डायक्रोमेट. आता पोटॅशियम डायक्रोमेट जो याचा कलर कोणता आहे बघा, ऑरेंज क्रिस्टल ऑफ पोटॅशियम डायक्रोमेट. हा जो की आपल्याला पोटॅशियम डायक्रोमेट भेटला इथं, याचा कलर कोणता आहे, ऑरेंज क्रिस्टल ऑफ पोटॅशियम डायक्रोमेट क्रिस्टलाइज आउट. म्हणजे हा जो की तुम्हाला सोडियमपासून पोटॅशियम भेटेल, त्याचा कलर कोणता आहे, ऑरेंज. ठीक आहे. तो होता आपला येलो कलरचा आणि हा ऑरेंज कलरचा. ठीक आहे. द क्रोमेट अँड डायक्रोमेट. द क्रोमेट म्हणजे काय, फक्त लक्षात घ्या इथं, क्रोमेट म्हणजे होते CrO4. हां, लक्षात घ्यायचं, CrO4 डाय निगेटिव्ह म्हणजे क्रोमेट. ओके. जसं आपण बघितलं बघा इथं, की हे जे की आपण म्हटलं होतं, दिस इज क्रोमेट ओर अँड दिस इज क्रोमेट. ठीक आहे. हा क्रोमेट आहे. मग याच्यामध्ये आपल्याला आयोनाइज जर केलं तर CrO4 डाय निगेटिव्ह म्हणजे दिस इज क्रोमेट. दिस इज क्रोमेट. आणि Cr2O7 डाय निगेटिव्ह म्हणजे डायक्रोमेट. क्रोमेट आणि डायक्रोमेट लक्षात ठेवायचं. पुढे बघा, आता आपण काय केलं, K2Cr2O7 ऑप्टेन केला. ठीक आहे. याचा कलर कसा आहे, ऑरेंज आहे. ओके. आता पुढे बघा, द क्रोमेट अँड डायक्रोमेट आर इंटर कन्व्हर्टेबल इन ॲक्वस सोल्युशन. ठीक आहे. तर आपल्याकडे क्रोमेट आणि डायक्रोमेटचे ॲक्वस सोल्युशन असेल तर ते काय होतात, इंटर कन्वर्ट होतात, परंतु इन रिस्पेक्टिव्ह मीडियम. बघा, म्हणजे ॲसिडिक मीडियममध्ये आणि बेसिक मीडियममध्ये पण ते काय होतात, इंटर कन्व्हर्टेबल आहेत, डिपेंडिंग ऑन द pH ऑफ सोल्युशन. pH म्हणजेच काय, ॲसिडिक किंवा बेसिक. बघा, द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ क्रोमियम इन क्रोमेट अँड डायक्रोमेट इज द सेम. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट ही आहे की जे की OS आहे बघा इथं, हा CrO4 डाय निगेटिव्ह आहे आणि हा डायक्रोमेट आहे ना, क्रोमेट आहे आणि डायक्रोमेट आहे. तर दोघांची पण जे की OS आहे सारखी असेल. ठीक आहे. किती असेल ते सारखी, Cr2O4 किती असेल मग ते बघा, 6 असेल ते बहुतेक, तुम्ही कॅल्क्युलेट करू शकता. ओके. द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ क्रोमियम इन क्रोमेट अँड डायक्रोमेट इज द सेम. ठीक आहे. किती असेल ते 6 असेल. आता बघा की हे कसे इंटर कन्व्हर्टेबल होतात. आपण जर क्रोमेट घेतला, CrO4 डाय निगेटिव्ह, त्याला ॲसिडिक मीडियममध्ये टाकलं, ट्वाईस CrO4 ॲसिडिक मीडियम, देन वी गेट Cr2O7 डाय निगेटिव्ह आणि H2 म्हणजे क्रोमेटचा काय बनला, डायक्रोमेट. ठीक आहे. सोबतच आता आपण डायक्रोमेट घेऊ, त्याला बेसिक मध्ये टाकायचं, देन वी गेट क्रोमेट आहे CrO4 ट्वाईस निगेटिव्ह आणि H2. लक्षात ठेवायचं की हे जे आहे ते इंटर कन्व्हर्टेबल आहे रिस्पेक्टिव्ह मीडियममध्ये. ठीक आहे. एक जर आपण Cr2O4 मधून CrO4 डाय निगेटिव्हपासून Cr2O7 मिळवू शकतो ॲसिडिक मीडियममध्ये, आणि Cr2O7 डाय निगेटिव्हपासून आपण क्रोमेट मिळवू शकतो बेसिक मीडियममध्ये. तर ह्या दोन रिॲक्शन लक्षात ठेवायचं की कसे इंटर कन्व्हर्टेबल आहे. आणखीन एक लक्षात ठेवायचं की हे जे काय, हे ॲक्वस सोल्युशन आहे यांचं, दिस इज ॲक्वस. आपण त्याला पहिले पाण्यामध्ये टाकून आयन तयार केलेलं आहे, नंतर आपण त्याच्यामध्ये काय ॲसिड आणि बेसिक मीडियम वापरलेला आहे. ठीक आहे. किंवा त्याची pH मेंटेन केलेली आहे. ओके. आता काही जे काही स्ट्रक्चर आहेत क्रोमेट आयन आणि डायक्रोमेट आयनचे ते बघा. द स्ट्रक्चर ऑफ क्रोमेट आयन CrO4 डाय निगेटिव्ह अँड डायक्रोमेट आयन Cr2O7 डाय निगेटिव्ह आर शोन बिलो. The chromate ion is a tetrahedral, whereas the dichromate ion consists of two tetrahedra sharing one corner with CrO-Cr, a bond angle of 1 to 6. मग आता स्ट्रक्चर तुम्हाला काढायला विचारते, तर लक्षात ठेवायचे CrO4मध्ये जे की स्ट्रक्चर आहे टेट्राहायड्रा, म्हणजे टेट्राहायड्रल जिओमेट्री सारखं, आणि डायक्रोमेटचं काय, याच्यामध्ये 2 टेट्राहायड्रा आहे. 2 टेट्राहायड्रा कशा, तुम्ही असा विचार करायचा. ठीक आहे. हा एक टेट्राहायड्रा आणि हा एक टेट्राहायड्रा. ठीक आहे. ओके. मग याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या
की दोघांची OH सारखीच आहे. फक्त Cr2O7 डायनिगेटिव्हमध्ये फरक एवढा आहे की याच्यामध्ये CrOCr एक लिंकेज राहते. त्याला आपण ब्रिज म्हणतो आपण दोन टेट्राहायड्रामधलं. ठीक आहे. या ब्रिजमध्ये जो की बॉन्ड अँगल असेल CrOCr हा किती 126 डिग्रीचा. ओके. आता लक्षात घ्या की OCr जो की बॉन्ड आहे याच्यामध्ये तुम्हाला दिलेला हा 179 पिकोमीटर आहे आणि जो की एका टेट्राहायड्रामधला जो बॉन्ड आहे तो 163 पिकोमीटर. ठीक आहे. एक OCr बॉन्ड वेगळा आहे इथं आणि एक CrO बॉन्ड वेगळा आहे. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं आणि बॉन्ड अँगल लक्षात ठेवायचं इथं की CrOCr जी की ब्रिज आहे तो बॉन्ड अँगल किती आहे 126 डिग्री नॉट सेल्सिअस. ओके. पुढे बघा आता सोडियम अँड पोटॅशियम डायक्रोमेट आर स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं की जे की आपल्याकडे सोडियम असो किंवा पोटॅशियम डायक्रोमेट असो हे स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहे म्हणून ते इंडस्ट्रीमध्ये वापरतात. ठीक आहे. द सोडियम साल्ट आर ग्रेटर सोल्युबिलिटी. आपण बघितलं होतं की सोडियमला काय ग्रेटर सोल्युबिलिटी आहे पोटॅशियमपेक्षा. ओके. इन वॉटर अँड इज एक्सटेन्सिव्हली यूज ॲज ऑक्सिडायझिंग एजंट इन ऑर्गॅनिक केमिस्ट्री. जो की आपल्याकडे सोडियम साल्ट किंवा सोडियम साल्ट आहे याचा कोणाचा डायक्रोमेटचा त्याला खूप सोल्युबिलिटी आहे वॉटरमध्ये कोणापेक्षा पोटॅशियमपेक्षा म्हणजे K2Cr2O7पेक्षा. म्हणून तो आपण एक्सटेन्सिव्हली यूज करतो ॲज अ ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये. जो की पोटॅशियम डायक्रोमेट आहे इज यूज ॲज प्रायमरी स्टँडर्ड. आता बघा पोटॅशियम डायक्रोमेट म्हणजे K2Cr2O7. ठीक आहे. हा जो की आपला यूज ॲज अ प्रायमरी स्टँडर्ड. आता प्रायमरी स्टँडर्डचा अर्थ असा होतो प्रायमरी स्टँडर्ड इन व्हॉल्युमेट्रिक ॲनालिसिस. आता बघा हा एक टॅट्रेशनचा भाग आहे प्रॅक्टिकल केमिस्ट्रीमधला. जेव्हा तुम्ही टॅट्रेशन करसाल तेव्हा त्याच्यामध्ये आपल्याला एक कंडिशन अशी की आपल्याला एका अननोन सोल्युशनचं काय करणं आहे कॉन्सन्ट्रेशन डिटरमाइन करणं आहे विथ द हेल्प ऑफ टॅट्रेशन. टॅट्रेशन करणं म्हणजेच काय व्हॅल्युमेट्रिक ॲनालिसिस करणं. हे आपण बघितलेलं आहे प्रॅक्टिकलमध्ये लिहिलं होतं आपण. ठीक आहे. तर टॅट्रेशन करून एका अननोन सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन काढणं एका नोन सोल्युशननं एका नोन कॉन्सन्ट्रेशनच्या सोल्युशननं एका अननोन सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन काढणं विथ द हेल्प ऑफ टॅट्रेशन त्याला आपण म्हणतो व्हॉल्युमेट्रिक ॲनालिसिस. आणि याच्यामध्ये ज्या सोल्युशनचं आपल्याला कॉन्सन्ट्रेशन माहीत राहते त्याला म्हणायचं प्रायमरी स्टँडर्ड. प्रायमरी स्टँडर्ड म्हणजेच काय असं सोल्युशन ज्याचं आपल्याला कॉन्सन्ट्रेशन माहीत आहे आणि त्याचा उपयोग करू आपण दुसऱ्या एखाद्या सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन काढू शकतो. ठीक आहे. तसं आपण कुठं करतो व्हॅल्युमॅट्रिक ॲनालिसिसमध्ये करतो. ठीक आहे. तर लक्षात ठेवायचं की पोटॅशियम डायक्रोमेट ॲक्ट ॲज अ प्रायमरी स्टँडर्ड. त्याचा उपयोग काय की दुसऱ्या एखाद्या अननोन सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन माहीत करून घेणं आणि त्याचं आपल्याला स्वतः ऑलरेडी माहीत राहते कॉन्सन्ट्रेशन किती आहे म्हणून. ठीक आहे. ओके. आता बघा इन ॲसिडिक सोल्युशन इट ऑक्सिडायझिंग रिॲक्शन कॅन बी रिप्रेझेंटेड ॲज फॉलोज. मग तुम्हाला मी सांगितलं होतं की हा ऑक्सिडायझिंग एजंटचं काम करतो डायक्रोमेट आहे इट मे बी सोडियम और पोटॅशियम. ओके. मग रिॲक्शन बघा कशी आहे ॲसिडिक मीडियम आहे आपल्याकडे. ठीक आहे. मग Cr2O7 डायनिगेटिव्ह 14H+ + 6 इलेक्ट्रॉन यूज ट्वाईस Cr3+ + 7H2. आता ऑक्सिडायझिंग म्हणजेच काय सुद्धा रिड्यूस होईल. मग इथं लक्षात घ्या की Cr2O7 त्याच्यामध्ये की OH आहे समजा 6 आहे. इथं बघा किती बनली ते 3 बनली. ठीक आहे. म्हणजे एकाची किती आहे 3 म्हणजे 6 पासून काय आलं 3 झाला Cr म्हणजे इथं काय आलं इलेक्ट्रॉन त्यानं काय केले गेन केले. ठीक आहे. म्हणजे स्वतः तो आला रिड्यूस म्हणून त्याला आपण म्हटलो ऑक्सिडायझिंग एजंट. मग तुम्हाला बघा आता हे रिॲक्शन लक्षात ठेवणं आहे की ॲसिडिक मीडियममध्ये असे रिॲक्शन होते 14H+ इट इज फ्रॉम ॲसिडिक मीडियम 6 इलेक्ट्रॉन हे आता आपण ते बघू कुठून आले तर. ठीक आहे. वी गेट प्रोडक्ट ट्वाईस Cr3+ and we get 7H2. मग आता बघा दस ॲसिडिव्हाइड पोटॅशियम डायक्रोमेट दिस इज ॲसिडिक मीडियममध्ये तुम्हाला असं पाहायला मिळते. ठीक आहे. मग आता आपल्याकडे ॲसिडिव्हाइड पोटॅशियम डायक्रोमेट आहे तो काय करेल विल ऑक्सिडाइज आयोडाईड टू आयोडीन म्हणजे आय निगेटिव्हला आयोडीनमध्ये काय करण्याचं काम करेल म्हणजे आयोडाईड टू आयोडीन. दिस इज सल्फाईड टू सल्फर. ठीक आहे. टीन 2 स्टेटमध्ये आहे तर 3 4 होईल. नंतर आयरन 2चा काय होईल 3 होईल.
म्हणजे या सर्वांना तो काय करेल, ऑक्सिडाईज करेल, त्यांच्यापासून इलेक्ट्रॉन काढून घेईल. ठीक आहे. मग आता बघा, हे इलेक्ट्रॉन जे आहे काढण्याचं काम हे कसं करते, तर हे जे तुम्हाला दिलेलं आहे दिस इज द हाफ रिॲक्शन. सर्व कसं आहे, हे अर्ध्या रिॲक्शन तुम्हाला दिलेलं आहे, पूर्ण रिॲक्शन नाही आहे ते. ठीक आहे. तर बघा, द फुल ionic equation may be obtained by adding the half reaction for potassium dichromate to the half reaction for reducing agent. फॉर एक्झाम्पल, आता बघा आपल्याकडे हे रिॲक्शन आहे, 6Fe2 प्लस गिव्ह 6Fe3 प्लस प्लस 6 इलेक्ट्रॉन. ठीक आहे. म्हणजे जेव्हा 6Fe2 प्लसचं काय होईल, 6Fe3 प्लसमध्ये कन्व्हर्शन होईल तेव्हा 6 इलेक्ट्रॉन बाहेर पडतात. तर ते 6 इलेक्ट्रॉन लेकरो हे आहे. ठीक आहे. मग आता बघा एक्झाम्पल घेऊ आपण, की आपल्याला हे रिॲक्शन दाखवायचे आहे की हाऊ Cr2O7 Fe2 प्लसला Fe3 प्लसमध्ये कन्वर्ट करतो. मग आपल्याकडे जी की मेन आपली रिॲक्शन आहे ती अशी आहे बघा, Cr2O7 डायनिगेटिव्ह आहे आपल्याकडे. ठीक आहे. तर याला आपण काय केलं, घेतलं. ओके, त्याला आपण घेतलं. ओके. मग बघा, त्या मेन रिॲक्शनमधला आपण रिॲक्टंट घेतले, मेन 2 रिॲक्टंट हे आहेत. ठीक आहे. तर घेतले आपण इथं, आणि जे आपल्याला दिलेले हाफ रिॲक्शन ते घ्यायचे, ते घ्यायचं पहिले. त्याच्यामधला फक्त एक रिॲक्टंट घ्यायचा. ठीक आहे. हे 2 मेन रिॲक्शनमधले आणि एक आपल्या रिॲक्शनमधला घेतले. ओके. मग हे आपले इथे रिॲक्टंट संपले, Cr2O7 प्लस 14H प्लस. इथं आपले रिॲक्टंट संपले आणि आपला एक जे आपल्याला दिलेले हाफ रिॲक्शन त्याच्यामधला घ्यायचा. ठीक आहे. मग आता प्रोडक्ट लिहायचा कसा, त्याच्यामधला एक मेन प्रोडक्ट घ्यायचा हा. ठीक आहे. आणि याच्यामधला एक मेन प्रोडक्ट. ठीक आहे. ओके. मग आता बघा, आता तुम्हाला सांगितलं 6 इलेक्ट्रॉन आहेत ना, हे इलेक्ट्रॉन होत. ठीक आहे. म्हणून तुम्हाला म्हटलं होतं की आपण 6 इलेक्ट्रॉनचं नंतर बघू. ठीक आहे. म्हणजे 6 इलेक्ट्रॉन हे लॉस करेल, ते हे इलेक्ट्रॉन घेईल आणि वी गेट Cr3 प्लस. ते असे ते रिॲक्शन आहे. तुम्ही सर्वांच्या पण रिॲक्शन काढू शकता. आता आपण एक बघू. आता मला फॉर दिस हाफ रिॲक्शन मला फुल रिॲक्शन लिहायचे, तर मी काय कराल, Cr2O7 डायनिगेटिव्ह घेईल. ओके. प्लस काय कराल, प्लस 14H प्लस घेईल. ठीक आहे. नंतर काय कराल, मी हे घेईल, पहिले हे घेतलं एवढं, नंतर बघा पहिले एवढं घ्यायचं, नंतर याच्यामधला हा रिॲक्टंट घ्यायचा. ठीक आहे. रिॲक्टंट झाले आपले. आता बघा प्रोडक्ट कसे घ्यायचे, तर प्रोडक्टमध्ये काय येईल बघा, प्रोडक्टमध्ये तुमचा येईल याचा एक मेन प्रोडक्ट, नंतर हा येईल, 1 नंबर हा, 2ला हा, 3ला हा. ठीक आहे. आला. नंतर 4ला काय येईल, 4ला आपल्याकडे हा येईल, हा 4ला, आणि 5ला काय येईल आपल्याकडे इज 7H2. 5 नंबरला 7H2. म्हणजे आपण हे हाफ रिॲक्शन वापरून ह्या जे दिलेलं आहे हाफ रिॲक्शन कंप्लीट करू शकतो. ठीक आहे. तर एक तुम्हाला इथे दिलेली आहे. ठीक आहे. त्यानंतर जो काही कंपाऊंड आहे पोटॅशियम परमॅग्नेट, तो आपण नंतर पाहू. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण काय शिकलो बघा, की आपल्याकडे क्रोमेट आयन राहतो, एक डायक्रोमेट आयन राहतो. ठीक आहे. दोघांची काय OS सारखी आहे. डायक्रोमेट आयन ॲक्ट ॲज ऑक्सिडायझिंग एजंट. ठीक आहे. याच्यामध्ये आपण 2 बघितलं, पोटॅशियम आणि सोडियम. त्याच्यापैकी सोडियम हा कसा आहे, जास्त सोल्युबल आहे. ठीक आहे. नंतर आपण बघितले जे हाऊ टू प्रिपेअर धिज पोटॅशियम डायक्रोमेट, तर ते बघितलं आपण, पोटॅशियम डायक्रोमेट कसा प्रिपेअर करायचा विथ द हेल्प ऑफ 1 क्रोमाइट ओवर. ठीक आहे. पहिले क्रोमेट तयार करावं लागते, नंतर त्याला ॲसिडिक मिडियममध्ये टाकावं लागते, देन वी गेट सोडियमपासून मग पोटॅशियम तयार करावं लागते. आणि नंतर आपण शिकलो ऑक्साईड जे आहेत, ऑक्साईड आणि ऑक्सो ॲनायन, याच्यामध्ये आपण शिकलो की जसं जसं ऑक्सिडेशन नंबर वाढत जाईल तसं तसं आयनिक कॅरेक्टर काय होते, कमी कमी होत जाते. आणि ऑक्सिडेशन नंबर वाढलं म्हणजे काय, त्यांची जे की ॲसिडिक कॅरेक्टर ते पण वाढत जाते. ठीक आहे. हे आपण बघितलं. तर स्टॉप करू आपण इथं आणि पुढच्या वेळेस नेक्स्ट पॉईंट बघू. ठीक आहे. ओके.